श्री संत सद्गुरू योगीराज बाबा पालखी सोहळा श्री क्षेत्र टाकळी भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे या मंडळींसाठी हा रथ रेडी झालेला आहे. आता आषाढी वारी 2026 साठी हा रथ जाणार आहे मंडळी. तर साधारणतः 6 महिन्यापूर्वी ऑर्डर दिली होती. आज तागायत ऑर्डर पूर्ण झालेली. अगदी सुंदर रथ बनलेला आहे. तर रथाचा व्हिडिओ पुढे आपण टाकणारच आहोत. त्यावरती तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तर मी सूरज शिंदे, सूरज इंजिनिअरिंगचा सर्वेसर्वा. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन प्रेस करा आणि जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला आपल्याला लाईक केल्याशिवाय तुम्ही विसरू नका. तर मंडळी, चला चालू करूया पूर्ण रथाच्या माहितीला. तर मंडळी, हा पाहताय हा रथ संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली यांच्या रथाप्रमाणे मोठ्या साईजचा रथ आहे मंडळी. तर या रथाला 8 पोल आणि 3 शिखर अशी प्रामुख्याने या रथाची बांधणी आहे मंडळी. तर हा रथ पूर्णतः बैलाने आणि ट्रॅक्टरने वापरात येण्यासारखा हा रथ आहे. प्रामुख्याने हा रथ बैलानेच जास्त वापरला जाणार आहे. त्यामुळे मंडळी, चारही चाकांना या ठिकाणी आपण ब्रेक या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेले येतं, बसवलेले येतं. तर मंडळी, हा दिसतोय हे रथाची फ्रंट साइड आहे मंडळी. तर हे आकर्षक असे लाकडी बनावटीचे जू या ठिकाणी आपण एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी बसवलेले. बैल हा छोटा आणि मोठा आल्यानंतर एक खालीवरती त्याचा एक मुवमेंट या देण्यात आलेले आहे मंडळी. आणि ती जी दांडी आहे ती पूर्णतः ते बैलांवरती लोड येणार नाही यासाठी या दांडीला स्प्रिंग लोडेड दांडी आपण बनवलेली आहे. एकदम असे एक अत्याधुनिक व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर मंडळी, या रथामध्ये एकदम आकर्षक असे सिलिंग आहे. या सिलिंगला आपण या ठिकाणी आपण झुंबर लावलेले आहे, तर लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे. तर मंडळी, हे तळामध्ये चेकर प्लेटचा वापर केलेला आहे. या रथाचा बसणार आहे असा सारथी पेटी या ठिकाणी. या पेटीच्या खाली आपण स्टोरेज व्यवस्था या ठिकाणी केलेली. या ठिकाणी काही पण मटेरियल वगैरे आपण ठेवू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आहे मंडळी. आणि बॅक साइड ही रथाची पूर्णतः डिक्की आहे. या साईडला एक टाळ ठेवण्यासाठी डिक्की, त्या साईडला एक टाळ ठेवण्यासाठी डिक्की आणि सेंटरला आपण इन्व्हर्टर आणि एम्प्लिफायर ठेवू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आहे. तर मंडळी, त्याच्याच फ्रंट साईडला आणखी एक सेंटरला मोठी डिक्की आहे. त्या ठिकाणी जनरेटर या रथाची स्टेपनी आणि सेंटरला इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे बसू शकते अशा प्रकारची मोठी स्टोरेज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण. तर मंडळी, हा या रथाचे जे व्हील कॅप आहेत हे देखील याच मटेरियलमध्ये आपण बनवून हे व्यवस्थित या ठिकाणी लावलेले येतं. तर मंडळी, हा रथ कुठालचा आहे याचा बोर्ड फ्रंट साईडनी आणि बॅक साईडनी दोन्ही साईडनी याचे LED बोर्ड या ठिकाणी आपण लावलेले येतं. एकदम आकर्षक अशा बांधणीचा रथ आपल्याकडे मंडळी बनलेला आहे. मी नामदेव सकाराम मादक, मुक्काम पोस्ट टाकळी भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे. मी पालखी सोहळ्याचे कोषाध्यक्ष आहे मी. आणि मला हा रथ मी शिक्रापूरला पाहिल्यानंतर शेख मोहम्मद साहेबांचा रथ पाहिल्यानंतर आम्हाला या पत्त्यावर आम्ही आलो. आणि आम्ही 4-6 लोक नाही आता 5-25 लोक घेऊन आलो. त्यामुळं आम्हाला हा रथ आवडल्यामुळं आम्ही यांना रथाची ऑर्डर 6 महिन्यापूर्वी दिली. आणि आमच्या मनासारखं काम होऊन त्यांनी बी आमच्या जीव ओतून काम केल्यामुळे त्यांनाही धन्यवाद. आणि आमच्या ज्या कमिटीने आमच्यावर जो विश्वास टाकला त्यांनाही धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की आम्ही आता या आज 22/6/2026 रोजी या ठिकाणाहून आम्ही आमच्या त्यांचे पेमेंट करून सगळं ओके करून आम्ही आमचा रथ घेऊन जात आहोत. तर मंडळी, व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा प्रकारचा रथ आपल्याला बनवायचा असेल तर आमचा पत्ता साळवंदेवी रोड, श्रीगोंदा बस स्टँड जवळ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमचे वर्कशॉप आहे. त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. संपर्क नंबर आमचा खाली दिलेला आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. चला, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.